लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। फुलंब्रीच्या श्री संत सावता गुरुकुल विद्यालयात पोलीस रेझिंग डे साजरा। विद्यार्थ्यांसाठी पोलीस अधिकाऱ्यांनी भरवले शस्त्र प्रदर्शन। फुलंब्री शहरातील संत सावता गुरुकुल विद्यालय येथे दिनांक 2 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो। या दिवसाचं औचित्य साधत विद्यार्थ्यांसाठी पोलीस अधिकाऱ्यांनी शस्त्र प्रदर्शन भरवलं होतं। याबाबत सविस्तर वृत्त असे की पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 2 जानेवारी 1961 रोजी महाराष्ट्र पोलीस विभागाला ध्वज सुपूर्द केला होता। केंद्र सरकारने हा दिवस महाराष्ट्र पोलीस दलाचा रेझिंग डे घोषित केला। त्यानुसार प्रत्येक वर्षी राज्य पोलीस दलातर्फे 2 जानेवारीला रेझिंग डे साजरा करण्यात येतो। त्या अनुषंगाने दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी श्री संत सावता गुरुकुल विद्यालय येथे पोलीस अधिकाऱ्यांनी शस्त्र प्रदर्शन तसेच पोलीस वापरत असलेल्या बंदुका व इतर शस्त्रांविषयी पुरेपूर माहिती विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजीनगर रेझिंगचे पोलीस अधिकारी श्री अश्विन जाधव यांनी विद्यार्थ्यांना दिली। यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी पोलीस वापरत असलेल्या शस्त्रांची पुरेपूर माहिती घेत व ते शस्त्र विद्यार्थ्यांनी हाताळले। तसेच विद्यार्थ्यांमध्ये शस्त्रांबद्दल माहिती जाणून घेण्याची उत्सुकता दिसून हा कार्यक्रम ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे, महिला पोलीस कर्मचारी प्रिया भंडारी व इतर पोलीस कर्मचारी हजर होते। यावेळी प्राध्यापक डॉक्टर गणेश कुलकर्णी, संदीप व्यवहारे, कृष्णा आढाव, प्रशांत मिसाळ, दिनेश आवटे, महेंद्र गंगावणे, रेखा बागडे, सारिका खैरनार, सरस्वती ढाकणे, स्वाती मंडळ, कल्पना गावंडे, योगिता गायके, अश्विनी खामट, कल्पना मालोदे, सविता पांचाळ, रुपाली ढोके, केशर राऊत, सुमित्रा वाघमारे, छाया लकडे, सुवर्णा जाधव, नीता मंडळ, नीलम शिंदे, कल्पना सोनवणे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश नागरे यांनी केलं, तर आभार प्रदर्शन निलेश गाडेकर यांनी केले। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.